नमस्कार मित्रमंडळी. आज आपण एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर देऊन आले आहात सगळेजण आणि खूप छान काम केलं आहे तुम्ही. परत एकदा अजून एका परीक्षेला बसले आहात आणि होपफुली दोघं पेपरला बसले असतील. कारण मी जिकडे पेपर दिला, तिकडे पहिल्या याला माझ्या क्लासमध्ये 2/3 लोकं होते. दुसऱ्या याला अजून कमी झाले. तर असे बरेच जण आलेच नाही पहिली गोष्ट आणि पहिला पेपर झाल्यानंतर बरेच जण गेले परत. काही आपल्या आवाक्यात नाही म्हणून. तसा पेपर होता. थोडासा ना होता अवघड. म्हणजे मॉडरेट ते डिफिकल्टमध्ये म्हणू शकतो आपण. कारण कसं आहे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, किती गेला तो 110च्या वरती मुलींचा, त्याच्यावर अजून मुलांचा, फॉरेस्टचा तर विचारूच नका. एवढा जो वरती गेला होता त्याचे कारणं खूप होते. पेपर थोडासा कमी याच्यात आला होता, सोपा होता आणि शेवटचं एम-सी-क्यू पॅटर्न असल्यामुळे बरेच लोकं एकदम जिद्दीने लागले होते. त्यामुळे मेन्सचा कट ऑफ खूप गेला मागच्या वर्षी. तर यावर्षी अपेक्षित होतं, की जरा यू-पी-एस-सीच्या लाईनीवरती असेल, पण खूप काही बदल न करता एम-पी-एस-सीने त्यांचं स्वतःचं जे कोर आहे पॅटर्न तो ठेवला आहे. जसं हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्री विचारणार, काही समाजसुधारक विचारणार. नंतर हे लुसेंटमध्ये तर नव्हतं हे, पण काही वेगळ्या ठिकाणून कुठून काढलंय आता त्यांनाच माहिती. पण असे काही हद, ताजीर, किजाज नंतर असे काय-काय पुस्तकं वगैरे ते आहेत. नंतर काही प्रश्न सायन्सचे यावेळेस बरेच विचित्र विचारले होते त्यांनी. आता सायन्सचं कसं बऱ्यापैकी 50% प्रश्न येऊन जातात ट्रेडिशनल पद्धतीने. पण यावर्षी तसं झालेलं नाहीये. म्हणून सायन्समध्ये बराच फटका बसला आहे लोकांना. जसं पहिल्यांदा मी बाहेर आल्यावर असे मीच सॉल्व्ह करताना विचार करत होती, "अरे, हे कुठे वाचलं होतं? कधी आलं होतं?" पण मी सायन्सची स्टुडंट आहे. तरी मला ते अवघड गेलेत. आता जे नाही आहेत, त्यांचं तर मग आता बघूया काय आन्सर की येते, है ना? आणि बाकीचं यावेळेस सेन्ससवर खूप प्रश्न विचारले त्यांनी. ही पर्सेंटेज, तो पर्सेंटेज, लिटरसी इकडची तिकडची सगळं काही. बराच थोडासा अनकन्व्हेन्शनल पण वाटला. पॅटर्न जरा बदलला होता. पण तरी तो एक्स्पेक्टेड लाईन्सवरतीच होता आपण म्हणू शकतो. 50% प्रश्न माहिती होते, 50% नव्हते माहिती. म्हणजे माझं दरवर्षी असं पहिल्याच ह्याच्यात 60 ते 65 प्रश्न मी सॉल्व्ह करून येते पहिल्या राउंडमध्ये. पण यावेळेस माझे 50च झाले होते. 2022 ची मी मेन्स दिली एम-पी-एस-सीची. त्यानंतर मागच्या वर्षी किती 2 मार्कांनी माझं राहिलं होतं प्रिलिम्स. म्हणून दरवर्षीचं कट ऑफच्या आसपासच असते मी. यावर्षी पण बघूया आता मी काय आन्सर की बघितली नाही. कारण आजचा दिवस असा खूप तणावमध्ये असतो. तर म्हटलं रिलॅक्स करूया, चिल करूया, शाब्बासकी देऊ स्वतःला, है ना? बाकी यू-पी-एस-सीच्या 3 मेन्स दिल्यात मी. तिकडनं आता इकडे वळली आहे. बघूया. कारण कसं आहे आपल्याला स्कोप आहे ना यावर्षी. गोल्डन चान्स म्हणतोय आपण. बघू. हा प्रश्न तर सोपा होता. आपल्या एन-सी-आर-टीमधनं घेतला होता निलगिरी आणि त्याचा. असे बरेच प्रश्न होते जे एकदम टेक्स्टबुकमधनं होते. बरेच होते जे पी-वाय-क्यूचाच पॅटर्न वाटला. पण ओव्हरऑल असं मॉडरेट टू डिफिकल्टमध्येच तो पेपर होता. तर माझ्या बाहेर निघाल्यावरती बऱ्याच लोकांचं कानावर पडले उत्तरं. कोणी म्हटलं, की "अरे, खूप अवघड होता." कोणी म्हटले कन्फ्युजिंग होता. कोणाला खूपच सोपा गेला. पण मी काही त्याच्यामध्ये पडली नाही जास्त आणि मी म्हणेल तुम्हीही पडू नका. आज रिलॅक्स करा, चिल करा, स्वतःला शाबासकी द्या आणि ह्याच्यानंतर आयोगाची आन्सर की तर लगेच येईलच. या आठवड्यात लगेच आन्सर की येईल. ती बघितल्यानंतर जो स्कोर असेल, त्या अनुषंगाने पुढचा कट ऑफ किती जाऊ शकतो याच्यावर मी थोड्या वेळात बोलते. तो कट ऑफचं झाल्यावरती लगेच कामाला लागायचं आहे. एकतर यावर्षीच्या मेन्ससाठी किंवा पुढच्या वर्षीच्या प्रिलिम्ससाठी. कारण एक्झाम द्यायची आहे आपल्याला. ऑफिसर बनल्याशिवाय निघायचं नाहीये इकडनं, आहे की नाही? म्हणून 2-3 दिवस शांत घ्या. बाकी काही परीक्षांचा अभ्यास करत असतील तर तो करा. नाहीतर एवढे दिवस आपण जी परीक्षा 1 महिना आधी होणार होती, त्याचा परत 1 महिना अभ्यास करून आपण परीक्षा दिली आहे. म्हणून जरा ताणलेलं आहे. तर शांततेत जरा झोपून घ्या मस्त. आज जास्त लोड घेऊ नका त्याचा. आता कट ऑफचं म्हटलं तर मागच्या वेळेस खूप लागला होता. यावेळेस जरा कमी होईल असं वाटतंय. कारण की 4 गोष्टींवर कट ऑफ डिसाईड होतं. एक तर लोकं किती बसलेत, नंतर किती
मीडियम ते मीडियम प्रश्न किती होते, ईझी प्रश्न किती होते. कारण याच्यामध्येच एकतर ईझी प्रश्न असल्यावरती सगळ्यांचे बरोबर येतील. मीडियम जे असतील त्याच्यात कोणाचं बरोबर, कोणाचं चुकीचं येईल. तर ओव्हरऑल बघितल्यावर मला वाटतंय, की एक 50 प्रश्न मीडियम आणि ईझीमध्ये होते. त्याच्या वरचे जे आपल्याला लागतात एक 65-70 आपल्याला लागतात बरोबर यायला. म्हणजे 110, 120 असं जायला. तर ते पुढचे जे 20 प्रश्न आहेत, तिथे थोडंसं अवघड होतं. 20 प्रश्न अजून बरोबर येणं. 60 पर्यंत प्रश्न बरोबर येणं हे एक जे नेहमी अभ्यास करतात त्यांचं बरोबर येतं. त्याच्या वरचं जे आहे, ते आता तुमचे तुक्के बसतील, तुम्हाला तिकडे अचानक काहीतरी आठवेल, देव एकदम प्रसन्न होईल तुम्हाला, तर त्या हिशोबाने तुमचं बरोबर येऊ शकतं. तर साधारण मला वाटतंय कट ऑफ असा 105 पर्यंत जाईल. आन्सर की आल्यावर बघू अजून. पण त्याच्यापेक्षा वरती काही जाणार नाही असं मला वाटतंय. कारण एकंदरीत पेपर बघून किती लोकं बसले होते आणि यावेळेस कॉम्पिटिशन काय आहे, हे सगळा एक अंदाज घेऊन तेवढं म्हणू शकते. पण कसं आहे कट ऑफ प्रेडिक्शन तर एक्सपर्ट लोकांचं पण चुकतं. तर आपण फक्त म्हणू शकतो. अजून आयोगाची आन्सर की आल्यावर बाकीच्यांचं आन्सर वरती डिस्कशन झाल्यावरती आणि अ, किती मार्क आले कोणाला, काय, ते सगळं Telegramवरती आपण पोल टाकतो. त्या अनुषंगाने कळेल, की काय, किती कट ऑफ जातोय वगैरे. पण त्याचं टेन्शन आज काही घेऊ नका. जेव्हा घ्यायचं तेव्हा घ्या. एकसाथच सगळं टेन्शन घ्या मी म्हणेन आणि त्यानंतर मग पुढे काय करायचंय? लगेच मेन्सला लागा. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर कामात येणारच आहे. यू-पी-एस-सीला, एम-पी-एस-सीला किंवा कुठल्या बाकी एक्झामला. म्हणून अभ्यास चालू द्यायचा आहे, आपल्याला चिल घ्यायचंय आणि पेपर ओव्हरऑल तर मीडियम टू मॉडरेटच होता हेच म्हणेल मी. आणि यानंतर सी-सॅटचा पेपर. सी-सॅटचा पण काही बदललेला नव्हता जास्त, तसाच होता. म्हणजे पाऊण तास आधी पेपर संपवून लोकं बसले होते, झोपले होते. पेपर अगदी सोपा होता सी-सॅटचा म्हणून त्याच्यात क्वालिफायिंग असतो. एम-पी-एस-सीला तुमचं सी-सॅट चेक करायचं नसतं यू-पी-एस-सीसारखं. वाटलं होतं यावेळेस अवघड करतील यू-पी-एस-सीच्या लाईन्सवरती मेन्स केली आहे म्हणून, पण तसलं काही झालेलं नाहीये. तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आपला जी-एसवरतीच फोकस असू द्या आणि पुढच्या मार्गाला लागू आपण. लोड घेऊ नका, मस्त झोपा आज. जे बाहेरगावाहून आले आहेत, बाहेरगावी परत जायचं आहे, त्यांनी आरामात जा. घरी आराम करा थोडे दिवस. मग परत लायब्ररीत येऊन आहेच आपलं पुस्तकं आणि आपण. हो ना? तर असं माझं पहिलं इम्प्रेशन आहे याचं. आता आन्सर की आल्यावर भेटू परत याच चॅनलवर TCXच्या. है ना? चला, तोवर नमस्कार. धन्यवाद.